माझं रक्षण व्हावं, माझ्या मागची इडापिडा टळावी म्हणून हे सगळं करतेस ना. पण आता माझ्यापेक्षा त्याची जास्त गरज तुला आहे, कारण तुझ्या मागची पीडा आता सुरू झाली आहे. माझा खरेपणा माझ्या पाठीशी आहे, माझा देव माझ्या पाठीशी आहे. मग मी कशाला त्या पिढीची चिंता करू. छान वाटतं तू हे असं सगळं बोलतेस तेव्हा, छान वाटतं ऐकायला. पण मला नाही वाटत तुझा देव यावेळी तुझी फारशी मदत करू शकेल. पेटून उठून सूड घेतो तोच खरा पुरुष, हो ना? बरोबर आहे. आणि मी मूर्ख इतके दिवस तुझ्या पापांची शिक्षा स्वतःला करत राहिलो, स्वतः त्रास भोगत राहिलो. आज मला कळलं की हा खरा पुरुषार्थ नव्हेच. ठीक ठीक आता पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी प्रेम तरी करायला हवं किंवा सूड तरी उगवायला हवा. स्वतःच्या मनाची कितीही समजूत घातली तरी तुझ्यावर प्रेम नाही करता येणार. आता मग उरतो मार्ग फक्त सुडाचा. माझ्या सुडाचा प्रवास आता सुरू झालाय मंजिरी. इडा पिडा टळो आणि त्याला जमलंच तर तुझा देव तुझी रक्षा करो. हे बघा, लीगल पेपर सगळे तयार आहेत आणि आता तुम्ही नाही, पण ते नेमका तुमचा प्रॉब्लेम काय? नाही, हे बघा मला ऍक्च्युली तसं म्हणायचं नव्हतं, पण आपला व्यवहार आता एवढा फायनलाइज होत आलाय आणि तुम्ही आता म्हणताय की जमीन विकत घ्यायची नाही म्हणून. हे बघा, हवं तर मी रेट आणखीन कमी करायला तयार आहे, पण हा ठीक आहे. हो, थँक्स. एनी प्रॉब्लेम विहंग? बिग प्रॉब्लेम. सकाळी ऑफिसला येताना कॉफी घेऊन आलो, त्या कॉफीत साखर नव्हती. हा प्रॉब्लेम आहे. मग आता तुमचा हा प्रॉब्लेम मी सत्यजित दादांपर्यंत पोहोचवू का? काय करावं ना काही कळत नाही मला. नक्की काय घडलंय? आपण ग्रीनफील्ड नावाच्या अमेरिकन कंपनीसाठी जमिनी विकत घेऊन करोडो रुपये गुंतवलेत, जे आपण व्याजावर उभे केले होते. पण आता या दादा होळकरमुळे त्या ग्रीनफील्डशी असलेलं आपलं डील संपलं. पण मग त्या कर्जाचं काय? म्हणून मग त्यावर सत्यजितने असा उपाय शोधून काढला की त्या ज्या जमिनी आहेत त्या दुसऱ्या एखाद्या बायरला विकायच्या आणि ते कर्ज नील करायचं. पण व्याज तर आहेच ना, त्याचा तेवढा लॉस आपल्याला सहन करावा लागणार. दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. पण मग त्यासाठी सुद्धा एक बायर तयार झाला होता आणि डील ऑलमोस्ट फायनल होत आलेलं. पण आता तो बायर म्हणतो की त्याला जमीन विकत घ्यायची नाहीये म्हणून. नाही म्हणजे मला अजूनही फारसं कळत नाही या सगळ्यातलं. पण एक बाहेर गेला तर दुसरा मिळेल ना. जमीन विकणं ही काही तितकीशी अवघड गोष्ट नाही आजकाल. पण दादा होळकर जर तुमचा शत्रू असेल
तर जमीन विकण्यासारखी अवघड गोष्ट नाही. दादा होळकर म्हणजे ते आपल्या घरी आले होते तेच ना? हो, पण फायनल झालेलं डील असं हे काही एका रात्रीत मोडत नाही. मला चांगलंच माहिती आहे ह्या सगळ्याच्या मागे तो दादा होळकरच आहे. मग आता काय करायचं ठरवलंय? कर्ज फेडलं पाहिजे, तेही लवकरात लवकर. 150 कोटी. काय? कसं पण काय करणार होत आता आपण? बघू, आत्ता तरी कोणी समोर दिसत नाही, पण लवकरात लवकर जर काही केलं नाही ना तर मग म्हणजे जर आपण नाही फेडू शकलो कर्ज तर काय होईल? त्या लोनच्या अगेन्स्ट सत्यजितचं राहतं घर आणि त्याची सगळी प्रॉपर्टी आपण गहाण ठेवली आहे. काय झालं? बोलवलंस का? हो, प्रिया, त्या पाठारे डॉक्टरांनी सांगितलं ना तसं सूप बनवलंय मी यांच्यासाठी. त्यांना नेऊन देतेस प्लीज? हे सांगायला बोलवलंस? हो. पण मग तूच नेऊन द्यायचंस ना. नाही, मी दिलं असतं, पण उगाच जेवणाआधी त्यांच्या तोंडची चव नको जायला ना. बरं, नेऊन देतेस प्लीज? हो, थँक्स. या 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 नेत्रा गौरांग मुधोळकर, वर्किंग वुमन. काय मग ऑफिस मध्ये एकदम मज्जा? खा, पण तोंड बंद ठेव. हां, मी काय सांगते ते नीट ऐक. अमेरिकेची एक कंपनी आहे ग्रीनफील्ड नावाची. तो तुला सत्यजित दादांनी त्या कंपनीसाठी काही एकर जमीन विकत घेतली होती. अगं ही खूप जुनी बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून चालू आहे हे डील. नवीन बातमी अशी आहे गौरांग मुधोळकर की दादा होळकरांनी ह्या सगळ्या व्यवहाराच्या मध्ये खोडा घातलाय आणि त्यामुळे आपले सत्यजित दादा एका खूप मोठ्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये अडकलेत. त्यात काय एवढं मोठं फायनान्शियल क्रायसिस? त्यात काय एवढं मोठं फायनान्शियल क्रायसिस? अरे, ही शेकडो एकर जमीन विकत घेण्यासाठी दादांनी मार्केटमधनं पैसे उचललेत व्याजावर, आणि आता त्या करोडो रुपयांवर हजारोंचं व्याज लागतंय रोज. त्याचं काय? मग तीच जमीन दादा विकून पैसे चुकते करेल. नॉट अ बिग डील. इट इज अ बिग डील गौरांग. कारण दादा होळकर तसं होऊ देणार नाही रे बाळा. सत्यजित मुधोळकर हा फक्त लँड डीलर आहे. दादा होळकर इज अ पॉलिटिकल पर्सनॅलिटी. हे असले व्यवहार फिसकटवणं त्यांच्या डाव्या हातचा मूळ आहे. विहंगाने एक बाहेर आणलाही होता, पण दादा होळकरांनी मधल्यामध्ये त्याला हुसकून लावलं, व्यवहार होऊच दिला नाही. काय सांगतेस? मग आता काय? आता ही जमीन सत्यजित दादांच्या गळ्यातलं लोढणं होणार आणि स्वतःबरोबर त्यांना रसातळाला घेऊन जाणार. मग मग म्हणजे ह्या घरावर जप्ती येणार आणि आणि आपण कुठे जाणार? आपण रस्त्यावर येऊ? नाही रे. नाही रे, काय तुला काय कळतं का? अगं, जहाज जेव्हा बुडतं ना तेव्हा त्याच्यातून सर्वात आधी उंदीर बाहेर पडतात आणि बाहेर पडून सुद्धा तेच मरतात. का सांग? कारण उडी मारून सुद्धा उडी समुद्रातच. आता आपण काय करायचं? अरे पण सोना, तू इतका का घाबरतोयस? हा, आणि मुळात तुला सांगितलं कोणी मी उंदीर आहे म्हणून? हा,
जहाजाच्या शिडाच्या सगळ्यात वरच्या बांबूवर बसणारा बगळा आहे मी. जोपर्यंत मन लागतं इथे तोपर्यंत राहणार, नंतर उडून जाणार. पण घाबरू नकोस, तुला घेतल्याशिवाय नाही जाणार. आफ्टर ऑल यू आर माय हजबंड. त्यामुळे काळजी सोड, ब्रेड बटर खा आणि मजा कर. आलेच मी. सूप पिऊन घे. प्रिया, आणि हे सूप तू पितोयस की नाही ते बघायला मी तुझी नर्स नाहीये, आणि तुला हाताने भरवायला तुझी बायकोही नाहीये. आय एम सॉरी. मला कदाचित हे खूप आधी कळायला हवं होतं की माझ्यासाठी तूच योग्य आहेस. पण त्यावेळी काय झालं होतं माहिती नाही. डोळ्यावर झापडं बांधली होती कदाचित. हे तू बोलतोयस? आता तरी मला हे सगळं बोलू दे प्रिया. तू माझ्यावर किती प्रेम करतेस. लग्नाआधी तू जेव्हा मला हे सांगितलं होतंस तेव्हा मला हे कळायला हवं होतं. लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलीवर प्रेम करण्यापेक्षा जी मुलगी माझ्यावर प्रेम करते तिच्याशी जर लग्न केलं असतं तर सुखात नसतो का राहिलो. पण त्यावेळी नाही कळलं. हे काय बोलतोयस तू? बघ ना, आजपर्यंत तू एवढं सगळं केलंस माझ्यासाठी. कधी एका पैशाची सुद्धा तक्रार नाही केलीस. पण मी आता आज सकाळी सुद्धा मी तुझ्याशी जे काही वागलो, जे बोललो, त्याची आता मलाच लाज वाटते. शक्य झालं तर मला माफ कर प्रिया. प्लीज मला माफ कर. मी खूप मनापासून बोलतोय प्रिया. करशील ना मला माफ? मुळात तू माझा अपराधी आहेस असं नाही वाटत मला. मी काय तुला माफ करणार? हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. तू आता फक्त लवकर बरा हो. मला एवढंच हवंय, बाकी काही नाही. तेच खूप आहे माझ्यासाठी. सत्यजित, मला तुझ्याबद्दल काय वाटतं ना, हे मी सांगूच शकत नाही. प्रेम हा शब्द सुद्धा खूप छोटा आहे माहितीये. हे जे सगळं मला वाटतंय ते तुझ्यापर्यंत पोचवायला. तुला सांगायची गरज नाहीये. मला कळलंय. हे बघ मंजिरी, माझ्या सुडाच्या प्रवासातलं पहिलं पाऊल. हॅलो. हाय, कशी आहेस? काय चाललंय? काय नाही अगं, यांच्यासाठी नाश्ता बनवत होते. डॉक्टरांनी सांगितलं ना त्या पद्धतीने. बोल ना, काय म्हणते? जीजूंची तब्येत कशी आहे? हां अगं,
ते फिजिओथेरपिस्टची ट्रीटमेंट सुरू केली आहे त्यांना आता. तुझ्या हातचा नाश्ता चालतो का त्यांना? हो चालेल, म्हणजे तसं तसा काही प्रॉब्लेम नाही. तू बोल ना, काका काकू कसे आहेत? ठीक आहे. दी, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हां बोल ना. म्हणजे खूप आठवण येते ग तुझी. काकूलाही तुझ्याशी खरं तर बोलायचं होतं, पण काका घरात असल्यामुळे. हां मधुरा, मी नंतर करू का तुला फोन? हां नंतर करते जरा. बाय. ओके बाय. ताई सर, काय होतं तुम्हाला? नाही काय नाही. मी कुणाला तरी बोलून आणते, तुम्ही इथेच बसा, जाऊ नका कुठे. अगं नाही, नको. ऐक, मला साधा पित्ताचा त्रास आहे, नको धावपळ करू. मी ठीक आहे. ओ ताई सर, असं कसं? तुम्ही इथेच बसा, मी आता लगेच आले बोलून. बसा इथेच. नाही नको मीरा, अगं आईसाहेब बघा ना, ताईसाहेबांना काय झालंय? काय झालं तुला अचानक? नाही, काही विशेष नाही आई. मगाच त्यांना कोरड्या उलट्या होत आहेत. कोरड्या उलट्या? वय तू हे आत्ता सांगतेस मला? नाही, मला बी आताच समजलं ना. घरातल्या बाकी कोणाला सांगितलेलं नाही असं? आई अहो नाही, फार विशेष नाही, काही जरा पित्ताचा त्रास होतोय फक्त. मीरा, डॉक्टरांना फोन कर. आई अहो फार काही विशेष नाही झालाय मला. घरातलं जनावर जरी आजारी पडलं ना, तरी उपचार होतात आम्हा मुधोळकरांच्या घरात. तू तर नावाला तरी का होईनास मुधोळकर आहेस. मीरा, डॉक्टरांना बोलवून घे. होय. घरातलं जनावर जरी आजारी पडलं ना, तरी उपचार होतात आम्हा मुधोळकरांच्या घरात. तू तर नावाला तरी का होईनास मुधोळकर आहेस. हाय, गुड मॉर्निंग. ही बघ, ही मस्त फुलं आणि हे खूप छान पुस्तक मी तुझ्यासाठी आणलंय. लव्ह स्टोरीज आहे, वाचून बघ, तुला आवडेल. थँक्स. अरे थँक्स काय त्यात? आता बघ, आजपासून तुझ्या आजूबाजूला फक्त सुंदर गोष्टी असणार आहेत. माझ्या आजूबाजूची सगळ्यात सुंदर गोष्ट तू आहेस. माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. माझ्या आजूबाजूची सगळ्यात सुंदर गोष्ट तू आहेस. बसला विश्वास? आता हे असं ऐकण्याची सवय करून घे प्रिया. खरं सांगू, इतके दिवसापासून हवं असलेलं सुख असं अचानक पदरात पडल्यावर भरून येतं. मला कळतच नाहीये की मी कोणाला सांगू, काय सांगू, का अख्ख्या जगाला ओरडून सांगू. हे सुख तुला द्यायला मी खूप उशीर लावला ना प्रिया. नाही, तुझं माझ्या आयुष्यातलं महत्व मला कळायला खरंच खूप उशीर झाला. पण आता काय करणार? मला प्लीज माफ कर प्रिया. काल आपल्या याबद्दल बोलणं झालंय ना, पुन्हा हे सगळं नाही बोलायचं. पण आता हा उशीर झाल्याची सगळी कसर
मला भरून काढायला हवी.